नमस्कार मित्रहो. भीमभाष्य या माझ्या ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल 25 पैलू, 25 आविष्कार मी आपल्या सर्वांसाठी उलगडून दाखवणार आहे. एकूण 54 भाषणांमधून प्रत्येक भाषण सुमारे 20 मिनिटाचं आहे. या दृकश्राव्य माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचं तत्वज्ञान आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या देशासाठी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न मी आपल्या सर्वांच्या समोर सादर करणार आहे. चला तर पुढे जाऊया. मित्रहो, आजचा हा एपिसोड 48 हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अतिशय महत्त्वाचा रोल, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, या रोलमध्ये त्यांनी जे महनीय योगदान दिलेलं आहे त्याची चर्चा गेले 9 एपिसोड्समध्ये आपण करतो आहोत आणि त्यातला हा शेवटचा 10वा एपिसोड आज आहे. राष्ट्राचं प्रत्येक अंग, मग ते कार्यकारी मंडळ असो, विधिमंडळ असो किंवा न्यायपालिका असो, ही निर्मिती आहे संविधानाची आणि जी काय त्यांची सत्ता आहे, त्यांच्याकडे जी काय पॉवर आहे, सत्ता जी आहे, त्या सत्तेची गंगोत्री आहे भारतीय संविधान. संविधानानेच या अंगांचे अधिकार ठरवून दिलेले आहेत आणि त्यांचं नियमन करायचं कसं हे सुद्धा संविधानानेच सांगितलेलं आहे आणि त्यांचे आपापसामध्ये संबंध कसे राहावेत हे सुद्धा भारतीय संविधानानेच नमूद केलेलं आहे. आणि अर्थातच या सगळ्या 3 फार महत्त्वाच्या अंगांचं जनतेबरोबर नातं काय असावं, जनतेबरोबर संबंध कसा असावा हे सुद्धा भारतीय संविधानातच नमूद करण्यात आलेलं आहे. प्रत्येक अंग या 3 अंगांपैकी म्हणजे कार्यकारी मंडळ असो, विधिमंडळ असो किंवा न्यायपालिका असो, ही 3 अंग ही भारतीय जनतेला जबाबदार आहेत. आणि पार्लमेंटचं घ्या तुम्ही, संसदेचं पहा की संसद ही सर्वोच्च कायदा करणारी सर्वोच्च संस्था आहे. या चौकटीमध्ये पार्लमेंटला, संसदेला विशेष अधिकार देण्यात आलेला आहे. मात्र असं असून सुद्धा संसदेला सुद्धा काही संवैधानिक नियम पाळावेच लागतात आणि संविधानाने घालून दिलेल्या परिप्रेक्षामध्येच संसदेला काम करावं लागतं. जी विधिमंडळ आहेत ती लोकांना, जनतेला जबाबदार असतात, ती निवडणुकांच्या माध्यमातून. आणि जे कार्यकारी मंडळ असतं ते जनतेला जबाबदार असतं. ते कशा प्रकारे, तर त्यांची सगळ्या मंत्रिमंडळाची सामुदायिक जबाबदारी असते आणि ती असते जबाबदारी ही लोकसभेप्रती. आणि लोकसभेचे जे प्रतिनिधी आहेत ते जनतेने निवडून दिलेले असतात, अशी ती जबाबदारीचं असं ते वाटप आहे. अगदी न्यायपालिकेचं उदाहरण जरी घेतलं तुम्ही तरी न्यायपालिका सुद्धा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ही जनतेला जबाबदार असते. कारण न्यायपालिका ही भारतीय संविधानाचं आणि सर्वसामान्य भारतीय नागरिकांच्या अधिकारांचं रक्षण करण्याचं काम हे न्यायपालिकेवर सोपवण्यात आलेलं आहे. आणि न्यायपालिकेकडेच जबाबदारी आहे की कुठल्याही प्रकारे आपापल्या
जबाबदारीचा दुरुपयोग इतर अंगांकडून, विशेषतः कार्यकारी मंडळाकडून होणार नाही किंवा विधिमंडळांकडून असा दुरुपयोग होणार नाही याची दक्षता घेण्याचं काम सुद्धा न्यायपालिकेलाच करावं लागतं. परंतु यामध्ये एक सुवर्णमध्य साधणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणजे कार्यकारी मंडळ असेल, विधिमंडळ असेल आणि न्यायपालिका असेल, त्यांनी एकमेकांचं जे कार्यक्षेत्र आहे त्याबद्दल आदरभाव बाळगून सामंजस्याने संविधानाची जी उद्दिष्ट आहेत त्यांच्या परिपूर्तीसाठी एकत्रितपणे प्रयत्न करणं हे आवश्यक असतं. ज्या ज्या वेळी यांच्यामध्ये मतभेद निर्माण होतील या तीन अंगांमध्ये, त्यावेळी ते मतभेद मिटवण्यासाठी नेमकं काय करायचं याचं दिग्दर्शन सुद्धा, याचं मार्गदर्शन सुद्धा संविधानामध्येच उपलब्ध आहे. पहिल्यांदा आपण आपली जी संघ रचना आहे ती रचना आपण समजावून घेऊया. भारतीय संविधानाचं जे पहिलं कलम आहे आर्टिकल 1, त्याच्यामध्ये आपल्या देशाचा उल्लेख इंडिया दॅट इज भारत असा करण्यात आलेला आहे. असं म्हटलेलं आहे की इट्स अ युनियन ऑफ स्टेट्स रादर दॅन ए फेडरेशन ऑफ स्टेट. म्हणजे अनेक राज्यांचं फेडरेशन असं म्हणण्याऐवजी त्यांना अनेक राज्यांचं युनियन असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि यामागे जो कार्यकारण भाव आहे त्याचं स्पष्टीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा पहिला मसुदा सादर करताना, संविधान सभेपुढे सादर करताना, मांडताना त्यांनी ते स्पष्टीकरण दिलं होतं की भारतामध्ये जी संघरचना आहे ती युनियन ऑफ स्टेट आहे, राज्यांची युनियन आहे, कारण ती मोडता येत नाही. कोणत्याही राज्याला त्यापासून वेगळं स्वतःला काढता येत नाही. इट इज इनडिस्ट्रक्टिबल, अविध्वंसनीय अशा स्वरूपाची आहे. भारतीय संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत त्यावरून असं दिसतं की ते पूर्णतया फेडरल स्वरूपाचंही नाही आहे आणि पूर्णतया युनिटरी स्वरूपाचंही नाही आहे. या दोघांचाही सुवर्णमध्य गाठण्याचा प्रयत्न भारतीय संविधानात करण्यात आलेला आहे. म्हणजे पहा, ज्यावेळी परिस्थिती नॉर्मल असेल, सगळं काही सुरळीत चाललेलं असेल, त्यावेळी भारतीय रचना ही संघरचना आहे. मात्र त्यात बदल करून ती युनिटरी किंवा क्वाझाय फेडरल, सेमी फेडरल करण्याची सुद्धा तरतूद त्यामध्ये आहे. जर अपवादात्मक परिस्थिती उद्भवली तर त्याचं जे संघीय रचना जी आहे ती युनिटरी, फेडरल जी स्ट्रक्चर आहे ती युनिटरी स्ट्रक्चर करण्याची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे. आणि ही तरतूद जी आहे, ही लवचिकता जी आपल्या भारतीय संविधानात आहे ती खरोखर अद्वितीय आहे. कारण सगळ्या गोष्टी नियमितपणे, सुरळीतपणे चालू असताना संघरचना अबाधित असते, फेडरल स्ट्रक्चर चालू असतं. मात्र ज्यावेळी अपवादात्मक परिस्थिती उद्भवेल, इमर्जन्सी उद्भवेल, नॅशनल इमर्जन्सी उद्भवेल किंवा तत्सम अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर आवश्यकता लागली तर संघीय रचना ही म्हणजे फेडरल स्ट्रक्चर बदलून तिला युनिटरी करण्यात येतं. म्हणजे केंद्र सरकारला आणखी प्रबळ स्वरूप देता येणं शक्य आहे. आणि ही लवचिकता जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे असं म्हणता येऊ शकेल. भारतीय संविधानाने सगळ्या प्रकारचे पॉवर्स जे आहेत, विविध अंगांना दिले गेलेले पॉवर्स हे सुनिश्चित केलेले आहेत. आणि सुप्रीम कोर्ट जे आहे त्यांना अधिकार देण्यात आलेला आहे हे जी सत्तेचं वाटप आहे त्यावर त्याचं संरक्षण करण्याचा, त्याच्यावर नजर ठेवण्याचं,
त्याचं नियमन करण्याचं काम हे सुप्रीम कोर्टाकडे देण्यात आलेलं आहे. आपल्या भारतीय संविधानाचं जे 7वं परिशिष्ट आहे, 7th शेड्यूल, त्यामध्ये 3 लिस्टचा उल्लेख आहे. केंद्र सरकारची लिस्ट, केंद्रीय लिस्ट म्हणा, सेंट्रल लिस्ट किंवा स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट. जी सेंट्रल लिस्ट आहे त्या सेंट्रल लिस्टमध्ये जे विषय दाखवलेले आहेत त्या विषयावर फक्त संसदच कायदा करू शकते. जी स्टेट लिस्ट आहे त्या स्टेट लिस्टमध्ये जे विषय आहेत त्या विषयावर फक्त ती राज्यच कायदे करू शकतात. परंतु काही गोष्टी अशा आहेत, समवर्ती सुद्धा कॉन्करंट लिस्ट आहे, ज्यावर केंद्र संसदही कायदे करू शकते आणि राज्याची विधिमंडळ सुद्धा कायदे करू शकतात. अशी ती रचना करण्यात आलेली आहे. मात्र जेव्हा मतभेद निर्माण होतात त्यावेळी राज्य सरकारांच्या कायद्यापेक्षा केंद्र सरकारांनी केलेला जो कायदा असेल तोच अंतिम ठरतो. हा निर्वाळा भारतीय संविधानानं दिलेला आहे. आता आपण कार्यकारी मंडळाकडे वळूया. युनियन अँड स्टेट एक्झिक्युटिव्ह. भारतीय राज्यघटना ही ब्रिटिश पद्धतीप्रमाणे कॅबिनेट सिस्टम ऑफ रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट म्हणजे कॅबिनेट पद्धतीचं जबाबदार सरकार आपल्याकडे आहे. म्हणजे अमेरिकेतल्या प्रेसिडेन्शियल किंवा राष्ट्राध्यक्ष त्यावर आधारित रचनेपेक्षा आपल्याकडे कॅबिनेट सिस्टम ही स्वीकारली गेलेली आहे आपल्या घटनेमध्ये. आणि आपल्या प्रजासत्ताकाची जी राज्यघटना आहे त्यामध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडियाची तरतूद आहे. खरी सत्ता जी असते ती प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान यांच्याकडे असते आणि पंतप्रधान जे असतात ते सर्व मंत्र्यांचं जे मंत्रिमंडळाचे ते प्रमुख असतात. राष्ट्रपती हे अप्रत्यक्ष मतदानातून 5 वर्षाच्या टर्मसाठी निवडून येतात आणि त्यांना त्यांच्या पदावरून काढायचं असेल तर त्यासाठी महाभियोग इम्पिचमेंट करावी लागते आणि ती पार्लमेंटला करता येणे शक्य असतं, तत्वतः शक्य असतं. असं अजून कधीही झालं नाही. कॉन्स्टिट्यूशन आपल्या भारतीय संविधानामध्ये स्पष्टपणे तरतूद आहे की मंत्रिमंडळ असेल आणि त्या मंत्रिमंडळाचे प्रमुख असतील पंतप्रधान आणि ते राष्ट्रपतींना सल्ला देतील आणि राष्ट्रपती जे असतील ते पंतप्रधानांची नियुक्ती करतील आणि पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार इतर मंत्रिमंडळ सदस्यांची ती नियुक्ती करतील. सर्वसाधारणपणे आपल्याला असं म्हणता येईल की प्रेसिडेंट जे असतात ते ज्या पक्षाला लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा मिळतील त्यांच्या नेत्याला पंतप्रधान म्हणून आमंत्रित करतात आणि मग ज्यांना पंतप्रधान म्हणून आमंत्रित केलेलं आहे ते आपल्या मंत्रिमंडळाची यादी प्रेसिडेंटकडे राष्ट्रपतींकडे सादर करतात आणि राष्ट्रपती पूर्वी म्हटल्याप्रमाणेच त्यांना प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानुसारच त्यांना राष्ट्रपतींना आपलं काम करावं लागतं. या सर्व प्रक्रियेमध्ये पंतप्रधान हे अत्यंत मोलाच्या, अत्यंत महत्त्वाच्या, सर्वात महत्त्वाच्या पदी जर कोण व्यक्ती असेल तर ती म्हणजे पंतप्रधान. आणि पंतप्रधान हे खरं म्हणजे सगळी जी पॉवर स्ट्रक्चर आहे, सत्तेची जी रचना आहे त्या रचनेचे प्रमुख जर कोण असतील तर ते म्हणजे पंतप्रधान. न्यायपालिकेची जी उभारणी झालेली असते
त्या उभारणीच्या सर्वोच्च टोकावरती असते ते सुप्रीम कोर्ट. आणि सुप्रीम कोर्टाला संपूर्ण न्यायपालिकेचं नियमन करण्याचं आणि त्यांची देखभाल करण्याचं काम हे सुप्रीम कोर्टाला करावं लागतं. आणि मग सुप्रीम कोर्टाच्या खाली राज्याच्या पातळीवरती हायकोर्ट असतात, त्याच्या खाली जिल्ह्याच्या पातळीवरती जिल्हा न्यायालय असतात आणि त्याही खाली सबऑर्डिनेट कोर्ट्स असतात. आणि सुप्रीम कोर्टाकडे एक्सक्लुझिव्ह ज्युरिस्डिक्शन म्हणता येईल अशी विशेष कामगिरी त्यांच्यावर सोपवलेली असते. ती म्हणजे ज्यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये मतभेद होतात किंवा ज्यावेळी एक राज्य आणि दुसरं राज्य यांच्यामध्ये मतभेद होतात किंवा ज्यावेळी राज्यांचा एक गट आणि इतर राज्य यांच्यामध्ये ज्यावेळी मतभेद होतात त्यावेळी सुप्रीम कोर्टाला त्यामध्ये मध्यस्थी करण्याचं काम करावं लागतं. आणि सुप्रीम कोर्ट हे काम जे आहे हे अतिशय अपवादात्मक आणि अतिशय निर्णायक असं काम, ही जबाबदारी सुप्रीम कोर्टावर सोपवण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे भारतीय नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करण्याची अंतिम जबाबदारी ही सुप्रीम कोर्टावर सोपवण्यात आलेली आहे. इतर अनेक देशांमध्ये, अमेरिकेसारख्या अनेक देशांमध्ये न्यायपालिका ही दुहेरी असते. म्हणजे इतर फेडरेशनमध्ये केंद्र सरकारची एक न्यायपालिका असते आणि राज्य सरकारांची वेगळी न्यायपालिका असते. परंतु भारतामध्ये एकच न्यायपालिका आहे, वरपासून खालीपर्यंत एकमात्र किंवा एकमेवाद्वितीय न्यायपालिका आहे. आता आपण केंद्र सरकार आणि राज्य सरकारांची जी विधिमंडळ आहेत त्यांच्याकडे, विधिमंडळांकडे वळूया. आपल्या भारत देशाचे फेडरेशन जे आहे त्यामध्ये 28 राज्य आहेत आज मितीला आणि 8 युनियन टेरिटरीज आहेत, ज्यांचा उल्लेख संविधानाच्या पहिल्या शेड्यूलमध्ये, पहिल्या परिशिष्टामध्ये केलेला आहे. आणि भारताचा जो भूभाग आहे तो राज्यांमध्ये विभागला गेलेला आहे आणि युनियन टेरिटरीजमध्ये म्हणजे केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागला गेलेला आहे. एखाद्या राज्याने एखादा कायदा केला तर तो फक्त त्या राज्यामध्येच लागू होतो आणि पार्लमेंटमध्ये केलेला कायदा हा पूर्ण देशामध्ये किंवा देशाच्या एक विशिष्ट भागामध्ये कुठेही लागू होऊ शकतो. भारतीय संविधान याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या याद्या आहेत, विषयांच्या याद्या आहेत. जी केंद्र सरकारची यादी आहे, युनियन लिस्ट 1, त्याच्यामध्ये जे विषय आहेत आणि आज मी त्याच्यामध्ये साधारण 101 विषय आहेत, त्याच्यावरती फक्त संसदच कायदे करू शकते. दुसरी लिस्ट आहे ती राज्यांची लिस्ट आहे, स्टेट लिस्ट, ज्याच्यामध्ये आज मितीला साधारण 70 विषय आहेत. त्यावरती फक्त राज्यच कायदे कानून करू शकतात. आणि तिसरी जी आहे लिस्ट ती समवर्ती किंवा कॉन्करंट लिस्ट आहे, ज्यावरती केंद्र सरकार आणि राज्य सरकार, केंद्रीय विधिमंडळ म्हणजे संसद किंवा राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषदा या सगळ्या त्यावरती कायदे कानून करू शकतात. हे जे विषयांचं वाटप झालेलं आहे ते वाटप लक्षात घेऊन जे विषय राज्यांना दिलेले आहेत, राज्यांच्या अखत्यारीत असलेल्या विषयांवरती आपापले कायदे करायला सगळी राज्य मुखत्यार आहेत. त्या उलट केंद्र सरकार केंद्रीय यादीमधल्या आणि समवर्ती यादीमधल्या अशा दोन्ही प्रकारच्या विषयांवरती कायदे करू शकतात. भारतीय संसद त्याचे घटक आहेत राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभा ही लोकांनी सरळ
मतदान करून निवडून दिलेले सदस्य लोकसभेमध्ये असतात, तर राज्यांच्या प्रतिनिधींनी अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेले सदस्य असतात ते राज्यसभेमध्ये असतात. आणि ह्या दोन्ही सभागृहांमध्ये, लोकसभा असेल राज्यसभा असेल, या दोघांमध्येही अधिकार जे आहे, दोघांचे अधिकार समसमान आहेत. फक्त त्याला एकमेव अपवाद म्हणजे मनी बिल्स. मनी बिल्स ही फक्त लोकसभेमध्येच मांडली जाऊ शकतात. म्हणजे जर तुम्ही पाहिलं, व्यापक दृष्टीने पाहिलं, तर राज्यसभेच्या कामकाजावरती जे बंधनं असतात, जी बंधनं असतात, त्यामध्ये खालीलप्रमाणे बंधनं लक्ष वेधी आहेत. एक तर राज्यसभेमध्ये मनी बिल कधीही इंट्रोड्यूस करता येत नाही. दुसरी गोष्ट, राज्यसभेला एखादं मनी बिल दुरुस्त करता येत नाही, रिजेक्ट करता येत नाही, रेकमेंड करता येतं. आणि राज्यसभेकडे आलेलं एखादं बिल हे जर 15 दिवसामध्ये राज्यसभेने लोकसभेकडे कुठलाही निर्णय घेऊन परत पाठवलं नाही, तर ते बिल हे दोन्ही सभागृहामध्ये मान्य झालेलं आहे असं ठरवण्यात येतं, अशी तरतूद आहे. त्याचप्रमाणे एखादं बिल हे मनी बिल आहे किंवा काय, याचा निर्णय जो आहे तो लोकसभेच्या अध्यक्षांनी घ्यायचा असतो. आणि हा विषय सध्या अतिशय चर्चेचा विषय आहे. राज्यसभा ही ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट चर्चा करू शकते, मात्र डिमांड फॉर ग्रँट्स ज्याला म्हणतात त्यावर मतदान करण्याचा त्यांना अधिकार नसतो. राज्यसभेला अविश्वासाच्या ठरावावर मतदान करता येत नाही. त्यामुळे मंत्रिमंडळावर जर अविश्वासाचा ठराव आणण्यात येणार असेल तर तो फक्त लोकसभेतच आणला जाऊ शकतो. त्याच्यावर मतदान करण्याचा अधिकार राज्यसभेला मुळीच नाही. याचा अर्थ असा नाही की राज्यसभा ही लोकसभेपेक्षा कमी महत्त्वाची आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. दोघांचे अधिकार हे सर्वसाधारणपणे एकच आहेत. आणि जोपर्यंत नॉन फायनान्शियल जी बिलं आहेत, ती बिलं जोपर्यंत दोन्ही सभागृहामध्ये पास होत नाहीत, तोपर्यंत त्यांचं कायद्यामध्ये रूपांतर होऊ शकत नाही. अशा प्रकारे लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये पॉवर्सची विभागणी झालेली आहे. इथे जाता जाता मुद्दाम सांगायचं वाटतं की राज्यसभेमध्ये राष्ट्रपती नियुक्त 12 जागा असतात. म्हणजे विविध क्षेत्रातले तज्ज्ञ जे सत्तेच्या राजकारणापासून अलिप्त आहेत, परंतु ज्यांना देशाच्या प्रगतीमध्ये, देशाच्या विकासामध्ये ज्यांचा कार्यभाग असणं हे आवश्यक वाटतं, त्यावेळी राष्ट्रपती अशा 12 सदस्यांची नेमणूक करू शकतं राज्यसभेचे सदस्य म्हणून. जाता जाता हेही सांगतो की 2016 ते 2022 या कालखंडामध्ये मी स्वतः राज्यसभेचा नॉमिनेटेड राज्यसभा सदस्य म्हणून 6 वर्ष मी काम करू शकलो आणि याचा मला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो. केंद्र सरकारच्या विधिमंडळाची जी रचना असते तशीच रचना ही राज्याच्या विधिमंडळाची असते. आणि एक विशेष मुद्दा इथे लक्षात घेणं आवश्यक आहे की भारताची जी संसद आहे ती आपल्या देशामध्ये आर्थिक सामाजिक परिवर्तन घडवून येण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असतो तर तो संसदेचा वाटा असतो. आणि लोकांनी निवडून दिलेली प्रतिनिधींची सर्वोच्च संस्था म्हणून सरकारच्या सगळ्या ॲक्शन्स त्याचं नियमन करण्याचं काम हे संसद करत असते. म्हणजे पहा की
बजेट पास करून घेणे किंवा सरकारच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजवरती देखरेख ठेवणे आणि सर्व कल्याणकारी योजना किंवा देशाच्या विकासासाठी, देशाच्या प्रगतीसाठी जे परिवर्तन घडवून आणण्यासाठी ज्या असंख्य कल्याणकारी योजना येऊ शकतात त्या सगळ्या त्यांचं नियमन करण्याचं काम हे संसद करत असते. हे आपण कृपा करून लक्षात घ्या. आणि म्हणजे असं म्हणता येईल की घटनेने जे भारतीय जनमानसांच्या आकांक्षाचं प्रतिबिंब जे पडलेलं असतं घटनेमध्ये, ते प्रतिबिंब, त्या आकांक्षा प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक जर कोणता असेल तर तो घटक म्हणजे भारतीय संसद. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संविधान जसं जनतेला सत्ता देतं तसाच पॉवर हे जनता संविधानाला देत असते. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणाले होते ते मला अतिशय मूलगामी स्वरूपाचं चिंतन वाटतं. संविधानाचा पहिला मसुदा संविधान सभेमध्ये सादर करताना ते असं म्हणाले होते की कुठलंही संविधान कितीही उत्तम प्रकारे लिहिलं गेलं असो, किती तपशीलवारपणे त्याची मांडणी केलेली असो, ते जर योग्य व्यक्तींच्याकडून त्याची अंमलबजावणी होत नसेल तर त्याला काहीही अर्थ राहत नाही. आणि ते जो मूल्यभाव संविधानाला अभिप्रेत आहे त्या बाबतीमध्ये उत्तम प्रकारे कार्य करूच शकणार नाही. अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं होतं. आणि त्यांनी जे संविधान तयार केलं, ज्या संविधानाची त्यांनी निर्मिती केली, ते संविधान त्यांनी पुढच्या सर्व पिढ्यांवर योग्य प्रकारे त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय हा त्यांनी त्यांच्यावरती सोपवलेला आहे. मित्रांनो, आज मितीला भारत देश हा जगातला सर्वात जास्त लोकसंख्या बहुल देश आहे. द मोस्ट पॉप्युलस कंट्री इन द वर्ल्ड. 140 कोटीपेक्षा जास्त लोक इथे राहतात. आणि अलीकडेच आपण चीनला सुद्धा मागे टाकलेला आहे. आणि जगातला सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता तर तो म्हणजे भारत. आपल्या देशातल्या 140 कोटींपेक्षा जास्त नागरिकांना एकत्रितपणे बांधणार आज काय बरं आहे? जो समाज जातीमध्ये, धर्मांमध्ये, भाषांमध्ये, संस्कृतीमध्ये अनेक प्रकारे जो विभाजित झालेला आहे, या सर्व समाजाला एकत्रितपणे घट्ट बांधण्याचं काम काय करत आहे? कोण करत आहे? ते काम करत आहे भारतीय संविधान. आणि म्हणूनच आपण सर्वांनी संविधान साक्षर होण्याची नितांत आवश्यकता आहे. मित्रहो, आपल्याला सर्वांना अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे की आपलं जे संविधान आहे ते जगभरामध्ये नावाजलं गेलेलं संविधान आहे. म्हणजे त्यातल्या लोकशाही प्रधान मूल्यांमुळेच नाही तर त्यातल्या निधर्मी मूल्यांमुळे आणि विशेष म्हणजे सर्वसमावेशक समाज व्यवस्था निर्माण करण्याच्या त्यांच्या उद्दिष्टांमुळे भारतीय संविधान हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती खूप नावाजलं गेलेलं आहे. मित्रहो, या एपिसोड बरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांनी केलेली महनीय कामगिरी जी आहे ती मांडणारे 10 एपिसोड इथे समाप्त होतात. यानंतर आपण ज्यावेळी भेटू त्यावेळी डॉक्टर आंबेडकरांच्या इतर
काही विशेष पैलूंबद्दल आपण चर्चा यानंतर घेणार आहोत. तर आजचं हे सत्र आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया आपण लवकरच. धन्यवाद. नमस्कार.